श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 8वा शनी प्रदोष व्रत महात्म्य कथन नाम। आपण भाग पहिल्यामध्ये बघितलं की ती स्त्री सद्गुरूंकडे गेली आणि सद्गुरूंनी आता काय सांगितले तिला शनी प्रदोष महात्म्य सांगितलेलं आहे ते आपण आता ह्या भागात बघूया। विप्रश्री म्हणे स्वामियासी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णा ऐसा। विप्रश्री श्रीपाद यांना काय विनंती करून काय विचारते, तुम्ही म्हटला की नुसती तिनं काय बघितली, प्रदोष पूजा बघितली, तर तिला काय कृष्णा ऐसा काय झाला, पुत्र झाला। ती काय कथा आहे, ती काय करा आपण केली ती काय करावं सांगा। म्हणजे कृष्ण ऐसा पुत्र नुसतं पाहिल्यानं प्राप्त होतोय, नुसती प्रदोष पूजा पाहिली तरी काय कृष्ण ऐसा पुत्र प्राप्त होतोय। आपण केली पूजा जरी फळ पावेन निर्धारी पूर्वी झाले कवने परी विस्तारावे मजदातारा। आपण केली पूजा जरी आपण नुसती बघितली तरी कृष्ण असा पुत्र प्राप्त होतोय, मग आपण जर ती पूजा केली तर निश्चित काय मिळणार आहे त्याचं फळ मिळणार। असं कोणाला फळ मिळालंय का असं कोण म्हणते ती विप्रश्री म्हणते, सद्गुरू तुम्ही सांगताय की काय नुसती प्रदोष पूजा बघितली तर तिला कृष्णासारखा पुत्र प्राप्त झाला, मग आपण ती पूजा स्वतः केली, स्वतः आपल्या घरी आपण ती पूजा केली तर फळ निश्चित मिळणार। मग असं फळ कोणाला मिळालेलं आहे का, असं काही तुमच्याकडे उदाहरण आहे का, ते काय करा विस्तारावे मजदातारा, मला काय करा विस्तार करून सांगा। श्री सद्गुरु सांगती तियेसी सांगेन ऐक एक चित्तेसी उज्जनी नाम नगरीसी झाले विचित्र पर्येसा। सद्गुरु काय म्हणतात, ठीक आहे तुझी विनंती ऐकून काय करतात, ठीक आहे तुला सांगतो, ते काय कर तू शांत चित्तेने ऐक। उज्जैनी म्हणून एक नगर होतं, तिथे एक विचित्र घटना घडली, ते मी तुला सांगतो। तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ, त्याचा सखा असे प्राण मणिभद्र म्हणून पर्येसा। त्या नगरी कोण होता, चंद्रसेन नावाचा राजा होता आणि त्याचा भाऊ त्याचा सखा म्हणजे त्याचा मित्र कोण मणिभद्र काय प्राणाहून प्रिय होता त्याला। सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजी अपारी भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंतामणी एक। सदा तो चंद्रसेन काय करायचा ईश्वर भक्ती करायचा, इतकी ईश्वर भक्ती करायचा की एकदा महादेवांनी प्रसन्न होऊन त्याला काय दिलं चिंतामणी दिला राजाला। कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी घाली सदा हर्ष तया मणिभद्र सेन सख्यासी। काय कोटी सूर्याचा प्रकाश होता त्या कशामध्ये चिंतामणीमध्ये, आणि त्याला तो काय करायचा गळ्यात नेहमी घालायचा, काय करायचा नेहमी गळ्यामध्ये घालायचा तो चिंतामणी राजा। आणि तो काय कोटी सूर्याचा प्रकाश त्या मणीमधून निघायचा। तया मण्याचे लक्षण सुवर्ण होती लोह पाषाण तेज फाके ज्यावरी जाण कणक होय परेसा। बघा त्या चिंतामणीचं एवढं लक्षण होतं की त्याच्या नुसत्या सुवर्ण होती लोहपाषाण काय व्हायचं सोनं व्हायचं, कशाचं मणी प्रकाश, त्या मण्याचा प्रकाश ज्याच्यावरती पडेल ते सगळं लोखंड पाषाण काय व्हायचं सुवर्णामध्ये रूपांतरित व्हायचं। तेज फाके ज्यावरी जाण कणक होय परेसा, कणक म्हणजे काय सोन्याचं व्हायचं, ज्याच्यावरती त्या मण्याची काय करायचं उजेड पडायचा ती वस्तू काय व्हायची सोन्याची व्हायची।
जे जे चिंतिती मानसी ते ते पावे स्मरणेसी ऐसी ख्याती मानिकासी समस्त राजे कांक्षा करीती. आता जे जे मनात जे जे चिंतल तो चिंतामणीच मणी दिलेला, देवाने काय दिला होता व चिंतामणी दिलेला. मग त्याचं नाव चिंतामणी. जे जे चिंतलं, जे जी इच्छा होईल मनामध्ये ती ती काय व्हायची हो, लगेचच काय व्हायची हो, ते लगेचच काय व्हायची, प्राप्त व्हायची. मग हे असं ऐकून सगळ्या देशाचे राजे काय हो आश्चर्यचकित होत होते की ह्या राजा किती महद्भाग्य आहे या राजाचं, की स्वतः देवाने त्याला काय दिलेला आहे, तो चिंतामणी दिलेला आहे. त्याला कुठली इच्छा होईल ती काय. मग राजाकडं सोन्याची कमतरता होती का. राजा कसा असणार आहे, साहजिकच खूप श्रीमंत राजा असणार आहे. कारण ज्याच्याकडे चिंतामणी आहे, जे जे मनात इच्छा होईल ती ती पूर्ण कशात होणार आहे, तिथं होणार आहे. मग असा चिंतामणी कोणाकडे होता हो, त्या राजाकडे होता. इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविती ते मानिक बलात्कारे घ्यावया देक राजे वांचिती परेसा. आता काय काय जण मागत होते, नातलग वगैरे मागायचे चिंतामणी आम्हाला द्या म्हणून, किंवा काही जण युद्ध करून जबरदस्तीने तो घेऊ इच्छित होते. परंतु ते काय हो शक्य नव्हतं, ते कुणी घेऊ शकत नव्हतं. म्हणून म्हणती क्रय करून दे का माणिक द्यावे आपणा ऐका जरी न देशी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणती. काय काय जण काय म्हणायचे, तू देतोय का नाही, भल्या बोलाने देतोय का नाही तो माणिक, जर नाही दिलास तर काय करू आम्ही, तुझ्याशी युद्ध करू, आम्हाला देतो चिंतामणी. असं सर्व देशातील राजे काय हो त्या राजाला म्हणत होते, चंद्रसेन राजाला. राजे समस्त मिळवणी पातले नगरा त्या उज्जैनी अपार सैन्य मिळवून छोनी वेष्टिले तया नगराशी. त्या माणिकाच्या प्राप्तीसाठी राजांनी काय हो केले, सगळं राजांनी एकत्र आले. कारण हा राजा खूप चंद्रसेन काय होईल, खूप श्रीमंत होईल. आता ज्याच्याकडे चिंतामणी आहे तो काय हो, त्याला जे जे काय पाहिजे तो प्राप्त करेल. मग काय करतात, तो चिंतामणी मिळवायसाठी सगळे राजे काय करतात हो, त्या चंद्रसेन राजाच्या राज्याला काय करतात हो, घेरतात. पातले तया नगरा त्या उज्जैनी अपार सैन्य मिळवून शोनी वेष्टिले तया सगळ्या नगराला काय हो केलं त्यांनी, वेढा टाकला. ते दिनी शनिवार त्रयोदशी. त्या दिवशी कोणता वार होता, शनिवार त्रयोदशी. राजा बैसला पूजेसी शंका न धरी मानसी एक चित्ते पूजितसे. राजाला माहित आहे काय, सगळ्या राजे एकत्र येऊन सगळ्यांनी काय टाकलंय, आपल्या सगळ्या नगराला सगळा वेढा टाकलाय. तरी पण राजा चिंता करत होता का, अजिबात चिंता करत नव्हता. का हो, त्या दिवशी काय होता हो, शनिवार होता. आणि काय होतं हो, त्रयोदशी होती. मग राजा बिनधास्त कुठं बसला हो, त्या परमेश्वराच्या चिंतन करत बसला, पूजा करत बसला. राजा बैसला पूजेसी शंका न धरी मानसी. त्याला कोणतीही चिंता नव्हती, शंका नव्हती. आणि तो काय हो एक चित्त काय करत होता, देवाची पूजा करत होता. महाकाळेश्वर लिंगाशी पूजा करी राजा हरसी गवळणी कुंभरे पहावयासी आली तया शिवालया. आता महाकाळेश्वर लिंगाशी राजा काय करत होता हो, महाकाळेश्वर लिंगाची काय करत होता राजा, पूजा करत होता. हे कोण पाहायला आलं, तर गवळणी कुंभार जे होते ते काय हो पाहायला आले. आणि म्हणजे कुठं, त्या शिवालयात मंदिरामध्ये ती गवळणीची मुले काय हो आली, पाहायला आली की कसं राजा महाबळेश्वर लिंगाची कशी काय, ते महाकाळेश्वर लिंगाची राजा कशी पूजा करत आहे हे ती मुलं पाहायला आली. पूजा पाहुणी शिवाची मुले म्हणती गवळणीची खेळू चला आम्ही ऐसेची लिंग करुणी पूजू. आता ती किती केलं तरी ती लहान मुलंच. काय हो, त्यांनी काय पाहिलं हो, की राजा काय करतोय, त्या लिंगाची काय करतोय, महाकाळेश्वर लिंगाची पूजा करतो. हे कुणी पाहिलं, कशी पूजा करतोय हे कुणी पाहिलं, त्या गवळणीच्या मुलांनी पाहिलं. आणि मग ती मुलं काय करतात हो, मोठ्यांचं अनुकरण करतात.
मोठी जसे करतात तसेच लहान मुलं काय हो अनुकरण करतात. म्हणूनच नेहमी काय करायचं हो, नेहमी मोठ्यांनी लहानांसमोर आचरण आपलं असं पाहिजे की आपल्या आचरणाचं काय करणार हो, ते साहजिकच अनुकरण करणार. मग चुकीचं कोणतंही आचरण त्या मुलांसमोर झालं नाही पाहिजे. मग त्या पद्धतीनं राजानं चांगलं, राजा कशी पूजा करत होता तसं काय हो केलं मुलांनी. बघा पुढं सांगितलंय सद्गुरूंनी, पूजा पाहुणी शिवाची, मुले म्हणती गवळणीची, खेळू चला आम्ही ऐसेची, लिंग करुणी पूजा. आता चला सगळी पोरं काय म्हणते, चला आता आपण पण असं लिंग तयार करू आणि आपण पण त्याची पूजा करू. राजा जसा करतोय ना तशीच आपण पण पूजा करू. म्हणून विनोदे करुणी आली आपुले गृहासन्निधानी, एकवटोनी पाशानी, कल्पिले ते शिवालय. काय केलं हो मुलांनी, विनोद आनंदात काय केलं हो, सगळे दगड एकवटले आणि म्हणजे आपापल्या घरी आली मुलं आणि घरी येऊन काय केलं हो, घराच्या जवळ मुलांनी काय केले, दगड सगळे एकवटले आणि तेथे काय केलं हो, एकत्र करून ते जसं लिंग होतं तसं लिंग काय केलं हो त्या मुलांनी तयार केलं. पाषाण एक करुणी लिंग, पूजा करती बाळके चांग, नाना परीची पत्री सांग, कल्पिती ते पूजेशी. काय केलं हो मुलांनी, सगळे दगड एकत्र करून तिथं लिंगाची स्थापना केली, लिंग तयार केलं. आणि मुलं काय करत होती, वेगवेगळ्या झाडाची पानं आणून राजा ज्या पद्धतीनं पूजा करत होता हे मुलांनी पाहिलं. मग मुलं पण काय करत होती हो, राजाचं अनुकरण म्हणून मिळेल त्या झाडाचं पान आणून काय हो त्या लिंगावरती वाहत होती. सोडसोपचारे पूजा कल्पिती, उदक नैवेद्य समर्पिती, ऐसे कौतुके खेळती ते गोप कुमारक. सगळ्या पद्धतीने त्या मुलांनी पूजा केली आणि काय केलं हो, पाण्याचा नैवेद्य दाखवला. त्या मुलांकडे काय असणार आहे, मग कशाचा नैवेद्य दाखवला, पाण्याचा नैवेद्य दाखवला. असं कौतुकानं ती मुलं काय हो त्या देवाच्या पूजा करत होती. खेळ म्हणून काय करत होती, ती पूजा करत होती. गोपिका स्त्रिया येऊनी, पुत्रा ते नेती बोलावूनी, भोजन करावे म्हणूनी, गेली सकळ बाळके. गोपिका काय हो, गोपिका स्त्रिया येऊनी त्या आपापल्या मुलांना काय हो घेऊन गेल्या. का हो, का तर जेवणाची वेळ झाली होती, चला मुलांना जेवण करायला, आणि म्हणून सगळी बालके गेली. त्यातील एक गोपी सुनू, न जाय भुवना लिंग सोडून, त्याची माता जवळी येऊन, मारी आपुले पुत्रासी. आता त्यातला एक मुलगा घरी जायलाच तयार नाही. तो काय म्हणाला, मी हे लिंग सोडून जाणार नाही. मग त्याची आई जवळ आली, त्याला मारायला लागली. अरे चल, काय खेळत बसलाय, चल लवकर, असं म्हणून काय हो मारी आपुले पुत्रासी. म्हणे कुमारा भोजनासी, चालच घरा झाली निशी, काही केलिया नवचे परेशी, तो गोपी कुमारक. कारण का हो, अंधार पडायला लागला होता आणि चल अरे बाळा जेवण करायला चल, असं आई म्हणत होती. परंतु ते बालक काही केले काय हो, ऐकनाच, घरी जायलाच तयार नाही. ते लिंग सोडून घरी जायला ते बालक तयारच होईना. कोपे करुणी ते गवळणी, मोडी पूजा खेळ अंगणी, पाषाण दुरी टाकुनी, गेली आपुले मंदिराशी. आईला खूप राग आला. बघा आईला खूप राग आला. मग आईनं काय केलं हो, ते मुलं खेळत आहेत म्हणून ते सगळे दगड ते जे मुलांनी तयार केलेलं ते लिंग वगैरे होतं ना, ते काय केलं हो, तिनं लांब दगड टाकून दिले आणि सगळी पूजा खेळ म्हणजे तो मोडी पूजा, खेळामध्ये जी पूजा मुलांनी मांडलेली ती काय करते हो, ती विस्कटून टाकते आणि काय हो दूर त्याचं दगड सगळे दूर टाकून देते आणि कुठं जाते हो, आपल्या घरी जाते निघून. पूजा मोडिता बाळक, प्रलाप करीत असे तो अनेक, मूर्छा येऊन इच्छनेक, पडेला भूमी अवदारा. काय हो पूजा त्यानं बघितलं, आईनं काय हो पूजा मोडली हे बघून त्या बाळकाला काय हो थोड्या वेळ काय आली हो, चक्कर आली आणि ते बाळक तिथंच पडलं. आणि खूप ते काय करत म्हणजे आईनं पूजा मोडल्यानंतर ते तिथंच रडत बसलं आणि एवढं रडतो एवढं आलाप करत होतं की त्याला काय हो आली, एका क्षणासाठी काय आली व त्याला चक्कर आली.
आणि तो कुठं पडला? भूमीवरती तो बाळक पडला. लय लावणी लिंगस्थानी प्राण त्यजुपाहे निर्वाणी प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपी सुताला. आता त्या मुलाचा एवढा त्या लिंगावरती जीव जडलेला की तो काय हो त्या लिंगासाठी प्राण त्यजू इच्छित होता. आता प्राण म्हणजे त्याला प्राण त्याचा जात होता. त्याची अवस्था प्राण जाण्यासारखी त्याची अवस्था झाली होती त्या बाळकाची. आणि तो एक टक लावून त्या लिंगाकडेच बघत होता. हे पाहून कोण प्रसन्न झालं त्या बाळकाला? महादेव प्रसन्न झाले. शिवालय रत्न खचित सूर्य तेजे जैसे शोभित लिंग दिशे रत्न खचित जागृत झाला तो बाळक. काय हो शिवालय दिसत होतं, रत्नखचित दिसत होता, उजेडच उजेड सगळीकडे दिसत होता. आणि जसं काय सूर्य उगवलाय, साक्षात सूर्यच तिथं समोर आलाय अशा पद्धतीने काय हो ते लिंग रत्नखचित दिसत होतं. आणि तो बाळक काय झाला हो जागा झाला. निजरूप धरुणी गौरी रमण उठवी बाळका करी धरुण वर माग म्हणे मी प्रसन्न जे वांचिसी ते देईन. काय हो गौरी रमणाने काय धरलं हो? निजरूप धरून बाळकाला काय हो उठून बाळकाला धरून उठवलं आणि काय हो म्हणाले, माग बाळा तुला काय मागायचंय, तुझ्या मनात जी काही इच्छा असेल ती काय मी देईन असं कोण म्हणाले हो? महादेव म्हणाले. बाळके विनवले ईश्वरासी कोपन करावा मातेशी पूजा मोडली प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे. बघा बाळकाने काय मागितलं व देवाला? त्याला माहित आहे की देव काय हो ज्या अर्थी माझ्या आईनं म्हणजे अज्ञानातून माझ्या आईनं काय मोडली हो त्या लिंगाची पूजा मोडली. तर तो बाळक काय हो म्हणाला देवाला, देवा मला एकच एवढंच कर की काय हो माझ्या आईवरती काय रागवू नको. तिनं काय मोडली ही पूजा मोडली प्रदोषाची, तिला काय करू नको, रागवू नको, तिला काय कर तू क्षमा कर. ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिदला बहुत प्रीती प्रदोष समयी पूजा देखती गवळणी होय देव जननी. काय हो सांगितलं देवानं की अरे तुझ्या आईनं ती प्रदोष समयी काय बघितली? पूजा बघितली बाळकांना तुम्ही केलेली, त्यामुळे ती काय होणार आहे आता देवाची आई होणार आहे. देवजननी गवळणी होय देवजननी तिच्या पोटी होईल सुत तोची विष्णू अवतार विख्यात न करी पूजा वहिली म्हणत पोशील आपुले पुत्रा परी. काय हो तिच्या पोटी काय होईल? एक पुत्र जन्माला येईल आणि तो कोण असेल? विष्णू अवतार असेल, विख्यात विष्णू अवतार. 10 अवतारापैकी एक अवतार हिच्या पोटी काय घेईल? जन्म घेईल. न करी पूजा वहिली म्हणत पोशील आपुले पुत्रा परी. जरी तिनं त्याला जन्म दिलेला नसेल त्या पुत्रा म्हणजे विष्णूला, तरी पण ती काय हो आपल्या पुत्रापेक्षाही जास्त प्रेमाने त्या बालकाचं काय करेल? पोषण करेल. जे जे मनी तू इच्छिसी पावेल वेगी धरी मानसी अखिल सौख्य तुझिया वंशी पुत्र पौत्री नांदाल. काय दिला होत्या बालकाला वर बघा. त्या भगवंत किती दिनाचा दयाळू छोटंसं बालक आहे ते. आणि त्या बालकाला काय हो देवानं सांगितलं, तुझ्या मनात जी जी इच्छा असेल ती काय होईल व पावेल वेगी धरी मानसी. तू जे जे मनामध्ये धरणार आहे ते काय होणार आहे? तुला पावणार आहे. आणि अखिल सौख्य तुझिया वंशी तुझ्या वंशामध्ये काय हो अखिल सौख्य नांदेल आणि पुत्र पौत्री नांदाल. प्रसन्न होऊनी गिरजापती गेले लिंगालय गुप्ती शिवालय राहिले रत्न खचिती गवळिया घरी तयाच परी. प्रसन्न होऊनी गिरजापती कुठं गेले हो? गेले लिंगालयी गुप्ती शिवालय राहिले रत्न खचिती गवळिया घरी तयाच परी. देवाने काय केलं? वर देऊन देव कुठं गेले हो त्या लिंगामध्ये काय झाले? गुप्त झाले. आणि ते शिवालय काय हो तिथंच राहिलं. रत्नखचित शिवालय त्या गवळ्याच्या घराजवळच त्या मुलाच्या घराजवळच राहिले. कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अति सुरस लोक म्हणती काय प्रकाश
उदय झाला दिनकरा. कोटी सूर्याचा प्रकाश दिसत होता आणि ते शिवालय कसं दिसत होतं व अतिसुरस दिसत होतं. लोक म्हणती लोकांना काय वाटलं, काय प्रकाश पडलाय ही, म्हणजे हा प्रकाश कधी होता हो, रात्र झालेली होती आणि या रात्रीमध्ये सूर्य कसा काय उगवलाय असं काय म्हणायला लागले हो. शेजारी पाजारी सगळे नगरातील लोक म्हणायला लागले. आले होते परराष्ट्र राजे, विस्मय करती महाच्वेजे. चोजे द्वेष सांडुनी बोलती ओजे, भेटो म्हणती रायासी. आता त्याच वेळेस काय हो झालेलं, त्या चंद्रसेन राजाच्या पूर्ण नगराला कोणी वेढा दिला होता, सगळ्या राजांनी मिळून वेढा दिलेला युद्धासाठी. मग हे शिवालय कोटी सूर्याचा प्रकाश, शिवालय दिसे अतिसुरस, हे त्या सूर्याचा प्रकाश कुठं दिसत होता, त्या नगरामध्ये दिसत होता. कुणाला दिसत होता, ज्यांनी वेढा टाकला होता का नाही युद्धासाठी, त्या राजांना पण तो प्रकाश दिसला. मग त्यांनी काय केलं, त्यांनी मनातील द्वेष टाकून दिला आणि ते काय म्हणाले हो, चला आपण आपलं राजाला भेटूया, आपल्याला युद्ध नको. म्हणजे तो कोटी सूर्याचा प्रकाश बघून त्यांच्या अंतरी सुद्धा काय हो, ज्ञान जागृत झालं आणि द्वेष संपला. आणि ते काय म्हटले, आपल्याला युद्ध नको. हा राजा खरोखरच काय असावा, धार्मिक असावा. पाहो पवित्र नगरात, सूर्य झाला असे उदित. राजा असेल पुण्यवंत, ऐशियासी काय विरोध. बघा काय म्हणाले होते, परराष्ट्र जे राजे आले होते, युद्धासाठी जे आले होते, ते काय म्हणाले, हा राजा निश्चित काय असेल व पुण्यवंत असेल. त्याच्यामुळेच ह्याच्या नगरामध्ये रात्रीचा सूर्य काय झालाय, उद्दपित झालाय. हा राजा निश्चित काय असेल व पवित्र असेल, हे नगर पवित्र असेल, राजा पुण्यवंत असेल. आणि अशा राजाला विरोध कशाला करायचाय, आपण काय करतोय, पाप करतोय ह्याला विरोध करून. म्हणून पाठविती सेवकासी, भेटू म्हणती प्रीतीसी. राजा बोलावी तयासी, आपुले गृही नगरात. म्हणून पाठवितो, म्हणजे ज्यांनी वेढा दिला होता तेच काय होय, सेवकांना पाठवतात की अशा पुण्यवंत राजाला आम्हाला काय करायचंय, भेटायचंय. मग चंद्रसेन राजा तर चांगलाच होता, तो काय म्हणाला, सेवकांना म्हणाला, निश्चित काय हो, निश्चित त्यांनी माझ्या घरी यावं. म्हणून तो राजा पण सेवकांना म्हणतो, या म्हणून बोलवा, तुमच्या सगळ्या राजांना काय करा, बोलवून आणा. इतके होता ते अवसरी, राजा पुसतो प्रीती करी. रात्री असता अंधकारी, उदय झाला केवी सूर्य. आता राजाला पण ही गोष्ट माहित होती का हो, राजाला पण ह्यातलं काहीच माहित नव्हतं. राजा सुद्धा आश्चर्यचकित झाला होता की काय हो, तो सुद्धा सगळ्यांना विचारत होता की रात्रीचा सूर्य उदय कुठं झालाय, काय झालंय आपल्या नगरामध्ये. रात्री असता अंधकारी, उदय झाला केवी सूर्य. सूर्य कस काय उगवलाय, रात्रीच्या अंधारामध्ये सूर्य कसा काय उगवलाय, ह्याचं आश्चर्य कुणाला वाटत होतं, चंद्रसेन राजाला पण वाटत होतं. राजे चंद्रसेना सहित, पाहवया येती कौतुकार्थ. दिशे विचित्र रत्न खचित, शिवालय अनुपम्य. आता सगळं चंद्रसेना राजालाच काय माहित नव्हतं, सगळे तो आश्चर्यचकित होता. त्याच्या घरी ते बाकीचे जे सगळे राजे त्याच्यावर युद्ध करायला आलेले होते त्याच्याबरोबर, ते सुद्धा काय हो, मित्रत्वाने त्याच्याकडे येतात, माफी मागतात त्याची. आणि मग ते सगळे चंद्रसेन राजा आणि ते सगळे राजे बघायला जातात की बाबा हा सूर्य उगवलाय कुठं, हा अंधारामध्ये सूर्य उगवलाय कुठं, हे काय करतात हो, बघायला जातात. तर बघायला गेल्यानंतर त्यांना काय हो दिसतं, दिशे विचित्र रत्न खचित, शिवालय अनुपम्य. काय हो, काय होतं, कशाचा उजेड पडलेला, तर ते मंदिराचा उजेड पडला होता. तेनेची परी गवळ्याचे सदन, विराजमान अति गहन. पुसता झाला राजा आपण, तया गवळया कुमार कासी. आणि ज्याप्रमाणे शिवालय रत्नखचित उजेड, म्हणजे शिवालय ज्याप्रमाणे चमकत होतं का नाही, त्याचप्रमाणे त्या गवळ्याचं घर सुद्धा काय हो, त्या गवळ्या कुमाराचं घर सुद्धा काय हो, रत्नखचित दिसत होतं. म्हणून राजा त्याला विचारता झाला, काय हे कसं काय शक्य आहे.
अंधारात सूर्याचा उदय कस काय झालेला आहे. तुमचं पण घर काय होतंय त्या मंदिरासारखंच काय हो, रत्नखचित दिसतंय. काय आहे हे, कसं कसं काय हे शक्य आहे. सांगितला सर्व वृत्तांत, संतोष करती राजे समस्त. गवळिया राजा तू होई म्हणत, देती नाना देश संपदा. बघा काय हो, सांगितला सगळा वृत्तांत. त्या गवळी कुमारानं सगळा वृत्तांत सांगितला. आणि तो वृत्तांत ऐकून सर्व राजांना काय हो, खूप आनंद झाला. संतोष करती राजे, सगळ्या राजांना आनंद झाला. आणि काय हो म्हणतात, तूच आजपासून काय हो राजा. आणि त्याला काय देतात हो, अनेक नाना देश संपदा काय करतात, देऊन टाकतात. अनेक राजे काय करून टाकतात, त्याला राजा बनवतात. नाना देश संपदा देतात. निघोनी गेले राजे सकळ, राहिला चंद्रसेन निर्मळ. शनी प्रदोष पूजा फळ, भय कैचे तया नरा. सगळे राजे राज्य देऊन कुणाला, आपले बरेचसे काय दिली, धनसंपदा राज्य कुणाला दिलं, त्या गवळी कुमाराला देऊन सगळे राजे निघून गेले. मग तिथं कोण राहिलं व आता, राहिला चंद्रसेन निर्मळ. आता जो ही पूजा करत होता तोच तिथं काय होणार होता हो, राहणार होता. राहिला चंद्रसेन निर्मळ, शनी प्रदोष पूजा फळ, भय कैचे तया नरा. काय हो, हे सगळं कशाचं फळ होतं व त्या मिळालेलं गवळी कुमाराला कशाचं फळ मिळालं होतं, तर हे शनी प्रदोषाचं फळ मिळालेलं. आणि ही शनी प्रदोषाची पूजा कोण करत होतं, राजा करत होता. चंद्रसेन राजा करत होता. आणि त्या राजाची नक्कल कुणी केली व फक्त या बालकाने केली. आणि त्यालाही काय केलं, बाकीच्या राजांनी राजा केलं. असं हे काय आहे, शनी प्रदोष पूजा फळ आहे. गवळी कुमार जाय घरा, मातेशी सांगे सविस्तरा. येईल पुढे तुझ्या उदरा, नारायण अवतरोनी. मग गवळी कुमार बारका गेला आणि आईला सांगितलं, सर्व घडलेलं सांगितलं की असं असं मला राजा केलं, सगळं हे झालं. आणि आणखीन सविस्तर करून काय सांगितलं आईला, आई तुझ्या पोटी पुढे कोण येणार आहे, नारायण येणार आहे अवतरोनी. ऐसा ईश्वरे दिदला वर, संशय न धरी निर्धार. प्रसन्न झाला कर्पूर गौर, देखिली पूजा प्रदोषीची. ऐसे ईश्वरे दिदला वर, काय हो, अशा प्रकारे काय हो, ईश्वराने त्या बालकाला काय दिला हो, वर दिला. आणि तू सद्गुरू काय म्हणतात विप्रश्रीला, तुम्ही पण काय ठेवा याच्यावरती, तू पण काय ठेव, विश्वास ठेव. नुसती पूजा बघितली तर एवढं प्राप्त झालं. गवळी कुमार जाय घरा, मातेशी सांगे सविस्तरा. येईल पुढे तुझ्या उदरा, नारायण अवतरोनी. ऐसा ईश्वरे दिदलावर, संशय न धरी निर्धार. प्रसन्न झाला कर्पूर गौर, देखिली पूजा प्रदोषीची. आईला तो बाळक सांगत असतो, सद्गुरू नाही. विप्रश्रीला हे कथा सांगतायत सद्गुरू, परंतु आईलाच तो बालक काय सांगतोय, असं ईश्वरांनी सांगितलंय की काय हो, संशय घेऊ नको, निश्चित नारायण तुझ्या पोटी काय घेणार आहेत, जन्म घेणार आहेत. का तर तू काय बघितली, प्रदोषाची पूजा बघितली. असं कोण सांगतंय, गवळणीचा कुमार आईला सांगतोय. आणि ही कथा कोण सांगतंय हो, सद्गुरू त्या विप्रश्रीला सांगत आहेत. मोडली सप्रदोष पूजा म्हणून म्या मागितले त्या शूलपाणी. क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेशी. काय हो, मुलगा म्हणतो, आई तू ती पूजा मोडली म्हणून मी काय केलं, त्या देवाला सांगितलंय की काय, माझ्या आईला काय कर, क्षमा कर. आणि त्या देवाने पण तुला काय केली, क्षमा केली. असं कोण सांगतंय हो, गवळी कुमार सांगतोय आपल्या आईला, मातेला. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला, प्रदोष पूजा ऐसे फळ. श्रीपाद सांगती तये वेळा, तया विप्र श्रीयेसी. मग जसं तो मुलगा सांगत होता तसंच कोण सांगत होतं हो, कुणाला, सद्गुरू सांगत होते त्या विप्रश्रीला की असं काय आहे, प्रदोष पूजेचं फळ आहे. तुझे मनी असेल जरी, होईल पुत्र मजसरी. संशय सांडूनी निर्धारी, शनी प्रदोषी पूजी शंभू. काय म्हणाले सद्गुरू,
जर तुझ्या मनामध्ये इच्छा असेल की माझ्यासारखा पुत्र व्हावा, तर सगळा संशय सोडून काय कर, शनी प्रदोषी तू काय कर, श्री शंकरांची पूजा कर. ऐसे म्हणोनी श्रीपाद रावो, चक्रवर्ती भोळा देवो, विप्रश्रियेचा पाहोनी भाहो, प्रसन्न होत तया वेळी. असं म्हणून श्रीपादरावांनी काय केलं, चक्रवर्ती भोळा देव तो कोण आहे, तो पण कसा आहे हो, दिनाचा दयाळू आहे. त्यानं विप्रश्रियेचा भाव पाहून श्रीपाद श्रीवल्लभ सद्गुरू काय झाले व तिच्यावरती प्रसन्न झाले. बोलावणे तिचे कुमार कासी, हस्त ठेविती मस्तकेसी, ज्ञान झाले तत्काळेसी, त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ. काय केलं सद्गुरूंनी, सांगितलं की अशी अशी पूजा कर. आणि त्या स्त्रीनं काय हो, अंतःकरणाने, म्हणजे तिचा भाव पण कसा होता व शुद्ध भावार्थ. त्या विप्रश्रियेचा भावार्थ कसा होता, शुद्ध भावार्थ होता. तात्काळ तिनं काय केलं, सद्गुरू वचनावरती विश्वास ठेवला. ज्या क्षणी विश्वास ठेवला श्री सद्गुरू चरणावरती, त्या क्षणी श्रीपादरावांनी काय केलं, कृपादृष्टीनं त्या बालकाला बोलवलं तिच्या. आणि काय केलं, बोलाविणे तिचे कुमार कासी, हस्त ठेविती मस्तकेसी. काय केलं, हात नुसता ठेवला मस्तकावर. तो सद्गुरूच आहे, दिनाचा दयाळू, मनाचा मावाळू, स्नेहाळू कृपाळू, जनिदास पाळू. तो कसा आहे हो, स्नेहाळू कृपाळू आहे. त्यानं काय केलं, लगेचच सगळं ज्ञान कोणाला दिलं हो, त्या मंदमती विप्रश्रियेचा जो पुत्र मंदमती होता, त्याच्या मस्तकावरती काय ठेवला सद्गुरूंनी, हात ठेवला. हात ठेवता क्षणी त्याला काय झालं, त्रिवेदांचं काय झालं, त्याला ज्ञान झालं. वेदशास्त्रादी तर्क भाषा म्हणता झाला अतिप्रकाशा, विस्मय झाला असमसाहसा, विप्र म्हणती अति आश्चर्य. आणि त्याला काय हो, सगळ्या वेदशास्त्र तर्क भाषा सगळं यायला लागलं त्या मंदमती बालकाला. का हो, आपल्याला तर काय येतंय, आपल्याला तरी काय हा परमार्थ कळतोय, काही सुद्धा कळत नाही. त्या सद्गुरूंची कृपादृष्टी, सद्गुरूंचा हात आपल्या मस्तकावर आहे, म्हणून हे आपण काय करू शकतोय, त्या सद्गुरूंचं कवित्व करू शकतोय. त्या पद्धतीनं तो मंदमती मुलगा, सगळ्या त्रिवेदांचं त्याला ज्ञान झालं, सगळे वेदशास्त्र तर्क भाषा याचा सगळीकडे काय झाला, प्रसार झाला. विस्मय झाला असम साहसा, विप्र म्हणती आतेच. हे सगळं पाहून सगळे ब्राह्मण लोक काय म्हणायला लागले, हे तर आश्चर्यच घडलं की, हे येड म्हणायचं त्याला, काय म्हणायचे हो, मूर्ख, मतिमंद, वेडा मुलगा, त्याला एवढं ज्ञान आलं कुठून. विस्मय करुणी विप्रवणिता, म्हणे ईश्वर हा निश्चित, कार्याकारण अवतार होत, आला नरदेह धरोनी. मग ती ब्राह्मण स्त्री विप्रश्री काय म्हणाली हो, निश्चित हा कोण आहे, ईश्वर आहे. आणि यानं काय केलंय, माणसाचा उद्धार करण्यासाठी काय धरलेला आहे हो, नरदेह धरून आपल्यासारख्यांचं काय करत आहे, तो कल्याण करत आहे. विस्मय करुणी विप्रवणिता, म्हणे ईश्वर हा निश्चित, कार्याकारण अवतार होत, आला नरदेह धरोनी. पूर्वजन्मीचे पुण्यार्जित, जोडले हे निश्चित, जो भेटला श्री सद्गुरुनाथ, म्हणून नमिले क्षणक्षणा. पुन्हा पुन्हा येऊन काय करत होती ती श्री सद्गुरूंचं काय करत होती, ते पाया पडत होती सद्गुरूंना. का हो, तिला काय वाटलं हो, आपलं पूर्वार्जित आपण जे काय पुण्य केलं ते काय आलं आता, फळाला आलं. आणि म्हणून आपल्याला हा का हो, हे सद्गुरू भेटले. म्हणे ईश्वर तुची होसी, पूजा करीन मी तुझ प्रदोषी, मिथ्या नव्हे तुझ्या वाक्याशी, पुत्र व्हावा तुझ ऐसा. म्हणे ईश्वर तूच होशी, काय म्हणत होता, तूच. विप्रश्री काय म्हणाले, तूच काय असे देव आहे, तूच देव आहे, मी तुझीच पूजा करीन मी तुझ प्रदोषी, मिथ्या नव्हे तुझ्या वाक्याशी, पुत्र व्हावा तुझा ऐसा. खरंच म्हणले, तूच खरा ईश्वर आहे, तुझ्यासारखाच पुत्र माझा ज्ञानी तू करून टाकला, लगेचच ज्ञानी केलं माझ्या पुत्राला. म्हणून मी आजपासून काय करीन, तुझीच प्रदोषी म्हणून काय करीन,
पूजा करेन, तूच माझ्यासाठी सगळा ईश्वर आहेस, तुझा बोल कुठलाही मिथ्या नाही. ऐसा निश्चय करोनी पूजा करी ती नित्य येऊनी, प्रदोष पूजा अति गहनी करी श्रीपाद रायासी. काय हो केलं तिनं? प्रदोष पूजा म्हणूनच कोणाची पूजा केली हो तिनं? अखंड सद्गुरूंची केली. श्रीपाद रायांची अखंड तिनं काय केली? पूजा केली. नित्य येऊन तिनं काय केली? सद्गुरूंची पूजा केली प्रदोषाची. पुत्र झाला तिचा महाज्ञानी, वेदशास्त्र संपन्नी, पूज्य झाला अति गहनी, सर्वाहुनी अधिकता. तिला कसा, तिचा पुत्र कसा झाला हो? महाज्ञानी झाला, वेदशास्त्र संपन्न झाला आणि पूज्य झाला अति गहनी, सर्वाहुनी अधिकता. सगळ्यांपेक्षा काय झाला हो? तो पूज्य झाला सगळीकडे आणि अतिशय महाज्ञानी झाला, वेदशास्त्र संपन्न झाला. कसा पुत्र होता तिचा हो? मंदमती पुत्र. महाज्ञानी होणं, त्याला कृपा कोणाची पाहिजे हो? सद्गुरू कृपेशिवाय हे घडू शकत नाही. सद्गुरूंनी ज्याच्या मस्तकावर हात ठेवला तिथं हे शक्य झालं. मंदमती बालक कसा झाला हो? महाज्ञानी झाला, वेदशास्त्र संपन्न झाला, पूज्य झाला सगळीकडे. एवढं सामर्थ्य कुणाकडं आहे? त्या सद्गुरूंकडं आहे. त्यांची चरणाची पूजा प्रदोष म्हणून कुणी केली हो? त्या विप्रश्रीने केली. विवाह झाला मग तयासी, पुत्र पौत्री नांदे हरसी, श्री सद्गुरु कृपा होय ज्यासी, ऐसे होय अवधारा. त्याचा विवाह झाला. ज्याला कुणी मुलगी सुद्धा देत नव्हतं त्याचा काय हो? विवाह झाला. असं काय आहे हो? हे कुणाच्या बाबतीत घडू शकतं? ज्याच्यावर श्री सद्गुरु कृपा होते त्याच्या बाबतीत असं काय हो घडतं की हो? मंदमती बालक पण काय हो? महाज्ञानी झाला. ऐसा श्री सद्गुरु कृपावंत, भक्तजना असे रक्षित, ऐक शिष्या एक चित्त, नामधारका श्रीमंता. असे सद्गुरू काय आहेत? कृपावंत आहेत आणि भक्तांचं रक्षण करत असतात नेहमी. म्हणून काय म्हणतात हो? हे सिद्धमुनी काय म्हणतात की हे काय कर तू? ऐक, नामधारका आहे काय कर तू म्हणून ऐक. ऐक शिष्या एक चित्त, नामधारका श्रीमंता. नामधारक भक्ताशी सांगे सिद्ध विस्तारेशी, परियेसा समस्त भक्त हरसी, म्हणे सरस्वती गंगाधरू. नामधारकाला सांगतानाच जे कोणी ह्या सद्गुरू आता आपण श्रवण करतोय, आपण सद्गुरूंचं काय करतोय? हे श्रवण करतोय. त्यांना पण काय होणार आहे हो? आनंद होणार आहे आणि सद्गुरू दुर्लभ सद्गुरू प्राप्त होणार आहेत. सद्गुरूंची कृपा आपल्यावरती होणार आहे म्हणून असं सांगतायत. कोण? सिद्ध सांगतायत. काय? नामधारक भक्ताशी सांगे सिद्ध विस्तारेशी, परियेसा समस्त भक्त हर्षी, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री सद्गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे शनी प्रदोष व्रत महात्म्य कथननाम अष्टमो अध्याय 8वा. श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रय पर्णमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त.